हॅलो, सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर विजय कुमार बढे, 72 to 75च्या बॅचचा BSc ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा स्टुडंट. आमच्या वेळेस BSc ॲग्रिकल्चर ही डिग्री अत्यावश्यक होती आणि त्यानंतर पोस्ट BSc ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत होतं. मी 75ला ग्रॅज्युएशन केल्यानंतर दापोली येथे कृषी महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून मला सर्व्हिस करण्याचा चान्स मिळाला. तिथलं कोकणातलं वातावरण इतकं नयनरम्य वातावरण आवडून गेलं. विदर्भातला माणूस कोकणामध्ये रुजला आणि हापूस आंब्याच्या चवीच्या बळी पडला. आणि त्या ठिकाणी भातशेती असेल, हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स असतील, त्यामध्ये संशोधन करण्याची एक संधी मिळाली. माझा फार्म मशिनरी हा विषय आहे. IIT खरगपूरवरून मी MTech केलं आणि उदयपूर महाराणा प्रताप ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटमधून PhD केलं. फार्म मशिनरीमध्ये आम्ही काही महत्त्वाचे असे स्मॉल टूल्स अँड इम्प्लिमेंट्स डेव्हलप केले. त्यामध्ये सर्व जगामध्ये प्रसिद्ध झालेला वैभव विळा म्हणून भात कापणी आणि गहू कापणीसाठी त्याचं आम्ही डिपार्टमेंटली त्या ठिकाणी उत्पादन केलं. आणि मला सांगायला आनंद होतो की आम्ही दरवर्षी जवळजवळ 2 कोटी वैभव विळे तयार करत होतो आणि शेतकऱ्यांना पूर्ण भारतभर वाटत होतो. आणि याचा रिव्हॉल्विंग फंड तयार करून आम्ही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जी नीड होती क्लोज हार्वेस्टिंगची ती पूर्ण केली. 2010मध्ये मी रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर टायर्ड तर झालेलं नव्हतो. एक अनुभव असं सांगायचं की काय करायचं म्हणून कोकणामध्ये कोकम हे एक मायनर फ्रूट क्रॉप आहे आणि कोकमचं शरबत हे तिथे फेमस होतं. त्यामुळे त्याचं प्रोसेसिंग करावं अशी एक आयडिया मनामध्ये घेऊन आम्ही दापोलीला श्री अमृते म्हणून आहेत त्यांच्याकडे जवळजवळ 30 टन कोकम प्रोसेस करून ते पुण्याला सिरप घेऊन यायचो. आणि एक ब्रेवरेजेसमध्ये कोकम सिरप तुमचं रेडी टू ड्रिंक्स आम्ही तयार केलेलं आहे आणि 10,000 बॉटल्स त्याच्या कोकम सोडा, कोकम शरबत वगैरे तयार करायचो. हे करत असताना आम्हाला काही अनुभव असे वाईट आले की FMCGचं जे मार्केट आहे त्यामध्ये बिग प्लेयर्स आहेत, जसे कोका कोला असेल, थम्सअप असेल किंवा मिरांडा, ही फार मोठे मासे आहेत. हे आपल्यासारख्या लहान माशाला ते तग धरू देत नाहीत. 5 वर्षाचा अनुभव घेतला आणि हातबट्टाचा व्यवहार झाला, ते बंद केलं. तसंच एक वेळ मी गावी गेल्यानंतर मला दिसलं की आमच्या खेड्यामध्ये नदी आहे, पूर्णा नदी, आणि त्याचं पावसाळ्यामध्ये खूप गढूळ पाणी होतं. नाईलाज असतो, काही लोक पितात. मलाही असंच एक ग्लास पिण्यात आला आणि त्याच्यापासून मला लगेच टायफॉईडसारखा डिसीज झाला. त्यानंतर असं वाटलं की एक मोठ्या संख्येने या वॉटर फिल्ट्रेशनवर काम व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून काम सुरू केलं आणि पॉलिमर बेस आम्ही वॉटर फिल्ट्रेशन युनिट एक तयार केलेलं आहे. आणि त्याचं एक आता सध्या सक्सेसफुल वॉटर फिल्टर्स म्हणून जगभर प्रसिद्धी झालेली आहे. ते घरगुती 10 लिटरपासून तर 500 लिटर, 2000 लिटर, 5000 लिटर पर डेपर्यंतचं त्याचं प्रोडक्शन आपण घेतो आहे. आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की RO आपल्याला माहिती असेल की FAOने आता RO बॅन केलेला आहे. त्याऐवजी हे जे फिल्ट्रेशन आहे हे जर TDS तुमचं 2250पर्यंत असेल तर डायरेक्ट ग्रॅव्हिटी फिल्टर्स आहे. ते पॉलिमर बेस मॉड्यूल आम्ही तयार केलेलं आहे आणि बॅकवॉश करून ते रियूज करता येतं. याचं लाईफ जवळजवळ कमीत कमी मिनिमम 2 वर्ष आहे. त्याच्यापुढे 3 वर्षापर्यंत ते फिल्टर चालतं. आणि याच्यामध्ये सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे की हे ग्रॅव्हिटीवर चालतं, याला इलेक्ट्रिसिटी लागत नाही आणि पाणी अजिबात वाया जात नाही. आणि ह्या क्वालिटीजमुळे त्याच्यामधून व्हायरस, बॅक्टेरिया, टर्बिडिटी, ओडर हे सर्व निघून तुमच्या बिस्लरीपेक्षाही चांगलं पाणी, त्याच्यामधून शुद्ध पाणी आपल्याला मिळतं. आणि त्या पाण्याची किंमत जी आहे ती 5 रुपये लिटरप्रमाणे पडते. एवढं हे एक वॉटर फिल्टर्सचं काम झाल्यानंतर याची माहिती रतन टाटांकडे गेली आणि टाटा कंपनीने आमच्याकडून ते मार्केटिंग करता पूर्ण आमचं युनिट घेतलेलं आहे. आणि मार्केटमध्ये आज विनंती करतो की कृपया थोडंसं तर टाटा स्वच्छ डिझायर प्लस हे वॉटर फिल्टर्स आज मार्केटमध्ये आलेले आहेत. आपले 80 लाख युजर्स आहेत आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर कम्युनिटी बेससुद्धा आपण तयार करून देतो. तर असं हे उपयोगी काम आपण आतापर्यंत केलेलं आहे आणि अजूनही काम चालू आहे.
आणि यानंतर सुद्धा असंच कुठल्या तरी सामाजिक उपयोगी कार्यक्रमासाठी आम्ही अविरत कार्यरत राहू अशी मी ग्वाही देतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद संधी दिल्याबद्दल.